परभणी आणि आडगाव या गावातील शेतकऱ्यांनी उपोषणाला बसलेले आहेत. तहसील समोर त्यांचा एक पहिला कायदेशीर मार्ग सुरू झालेला आहे. तेच होतं. त्यामुळे आम्ही जे कायदेशीर मार्ग जे अवलंबायला फक्त कायदेशीर जे बाबी तेच करायलो. आता शेवटच्या टप्प्यामध्ये मी जगदीश जोडणारे सुप्रसिद्ध पत्रकार आपले सगळ्यांचे सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती आपलं मनोगत व्यक्त करावं. सुडावा मरसूल हा बायपासची प्रोसेस कधी सुरू झाली कोण सांगेल? 1 वर्ष नाही का? 2013ला संसदेमध्ये पहिलं रेल्वेचं बजेट हे स्वतंत्र व्हायचं. त्या बजेटमध्ये सुडावा मरसूल आणि पेडगाव पोखर्णी हे 2 बायपास मंजूर झाले आणि त्याला आर्थिक तरतूद केली त्याच्या सर्वेक्षणासाठी. 2013ची गोष्ट आहे. त्यावेळेस खासदार होते आपले माननीय गणेशरावजी दुधगावकर. आम्हाला पाटील सरकारने ज्ञान लागला होता की रेल्वेच्या संदर्भातल्या बातम्या लिहायच्या की आम्हाला सांगायच्या तुम्हीच लिहा. आणि त्यावेळेस मी सभागृहामध्ये गणेशराव दुधगावकरांना, मी त्यावेळेस एकमतला काम करत होतो, एकमत पेपरला, मी त्यांना फोन केला की अर्थसंकल्पामध्ये आपल्या परभणी जिल्ह्याच्या वाट्याला काय आले साहेब? ते म्हणले मी फार खुश आहे, मी फार समाधानी आहे, मी काही मागणी केली नाही तरी आपल्याला 2-2 बायपास मंजूर झाले. त्याला एवढा काय त्यांची चूक नाहीये, त्यांना माहीत नाही बायपास म्हणजे काय, कशासाठी व्हायला आहे, काय नाही. हेला वाटलं एवढा मोठा पैसा आपल्या जिल्ह्याला भेटला, आपण तर मागणी बी केली नाही. कोण्या खासदारानं मागणी केली नाही, आमदारांनी केली नाही, नागरिकांनी केली नाही, व्यापाऱ्यांनी केली नाही, शेतकऱ्यांनी केलेली नाही, तरी सुद्धा हे 2 बायपास आपल्यावर लादले. आज आपण सुपात आहे, काय म्हणतो आपण त्याला, सुपात आहे. आपण आज जात्यात आहे, परभणी उद्या सुपात आहे. पोखर्णी पेडगाव असा बायपास व्हायला म्हणजे परभणी जिल्ह्याच्या वाट्याला किती दुर्भाग्य आहे बघा की आपल्या दोन्ही जंक्शनचं महत्त्व त्यांना संपवत आहे. हा घाट आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण आपल्या घरावर जायचं आणि बाय बाय करायचं, रेल्वेला लेकराला दाखवायची रेल्वे चालली. आज ते गोड गोड बोलायला लागले, ते सांगतायत की आम्ही फक्त मालगाड्यांसाठी करणार आहे. इथून काही ऑफिसेस नांदेडला गेले त्यावेळेस त्यांनी तसंच आपल्याला सांगितलं होतं. आणि हळूहळू रेल्वेचे सुद्धा सगळे कार्यालय गेले आणि कर्मचारी सुद्धा स्थलांतरित केले. आम्ही DRM ऑफिस नुसतं नावाला करायला म्हणले, बाकी सगळे इथले ऑफिसेस इथंच राहणार आहेत. शासन, केंद्र शासन प्रचंड खोटारडं शासन असते, रेल्वे डिपार्टमेंट तर प्रचंड खोटारडं आहे, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. 25 वर्षाखाली बगाटे सरांनी, 30 वर्षाखाली मी आणि बगाटे सरांनी, त्यावेळेस मी गोदातीरला होतो, त्यावेळेस DRM ऑफिस नांदेडला होणार आहे, पूर्णेचे कार्यालय स्थलांतरित होणार आहे अशी मी बातमी छापली होती. अहमद भाई आमचे मित्र आणि अजून एक नाव सध्या ते सेवेत आहेत, त्याच्यामुळे त्यांचं नाव मी उघड करत नाही, त्यांनी आम्हाला ही पूर्ण डिटेल माहिती दिली होती. कांबळे साहेबांनी दिली होती, अशोक कांबळेंनी. आणि तिथं त्यावेळेस काहीही झालेलं नव्हतं, फक्त आतली खबर आम्हाला कळल्यानंतर आम्ही लोकमतला, बगाटे सरांनी, मी गोदातीरला बातम्या मोठ्या लावल्या, कोणीच जागा झालं नाही. नंतर मग सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपण आंदोलन करू लागलो, पण तोपर्यंतच वेळ निघून गेलेली होती. आता आपण 2025 मध्ये आहोत. हा प्रश्न मी 2013 मांडला. मी त्याच वेळेला खासदार साहेबाला आपल्या फोन केल्यानंतर चंद्रकांत खैरेला फोन केला, नांदेड औरंगाबाद संभाजीनगरचे खासदार. तो माणूस अभ्यासू आणि जागरूक, त्यानं मला फोनवरून सांगितलं की कम्प्लिटली हे अन्याय आहे, परभणी जिल्ह्यावर होणारा अन्याय आहे आणि हे मला मंजूर नाही आहे, मान्य नाही आहे. एखाद्या जिल्ह्याचं महत्त्व कमी करण्याचं हे शासनाचं धोरण आहे. त्यांनी प्रचंड विरोध केला होता. मी त्या दोघांच्याही कोट छापले होते त्या बातमीमध्ये, दोघंही खासदारांचे छापले होते. आणि आपल्या खासदार साहेबांना म्हणलं, साहेब तुम्ही मला बोलले तर बोलले, आता कोणाला बोलू दे नका, लई छान झालं. कारण परभणीची जनता ही शोषिक आहे, म्हणजे इतके शोषिक आपण असं चालत नाही. मित्रांनो, सगळे जिल्हे भांडतात, सगळे तालुके भांडतात, त्यांना नवीन काही मिळावं, नवीन काही मिळावं, नवीन काही मिळावं. आपण असं काय पाप केलंय की आपल्याला नवीन तर काही मिळायचा विषय नाही, जे आहे तेच आपल्या पदरातलं कोणीतरी हिसकाटून घेतंय आणि त्यासाठी आपल्याला लढावं लागतं. दुसरा तांत्रिक मुद्दा जो आहे, पुंडलिक दोघांनी खूप छान मांडला. आता समजा बाधित 50 शेतकरी आहेत. पूर्वी एक कायदा होता सेंट्रल गव्हर्नमेंटचा
की जेवढ्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्यात एखाद्या प्रकल्पामध्ये त्यातल्या 50% शेतकऱ्यांनी जर लिहून दिलं NOC सही दिली तर त्या प्रकल्पाला कोणीही रोखू शकत नाही. आता सरकारनं तो रेशो 30%वर आणला. फक्त 30% शेतकऱ्यांनी जरी लिहून दिलं तर तो प्रकल्प रुकणार नाही. तुम्ही त्या चळवळीत आहात, तुम्हाला माहित आहे, शिवहरला माहित आहे. शक्तीपीठाचा तोच विषय. त्या तिथून ते गोव्यापर्यंत जेवढा हा ट्रॅक आहे तेवढ्या ट्रॅकमध्ये बाधित शेतकऱ्यापैकी 30% पाहिजे त्यांनी. आणि त्यांनी एवढा मोठा शेतकरी हजारोच्या संख्येने त्यांनी 30%ची भरती करण्यासाठी काय केलंय? यांचं चाललंय 20 गुंठेच. यांना पैसे द्यायलेत ऑन द रेकॉर्ड, ऑफ द रेकॉर्ड, यांच्याकडून NOC घ्यायलेत. आणि अशा पद्धतीनं तो 30%चा कोटा पूर्ण करून शक्तीपीठ आपल्यावर लादायला लागले. समृद्धी